स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुणाईसाठी एक ब्लूप्रिंटच जणू. पण आजच्या काळात ते खरंच किती महत्वाचे आहेत? चला, आपण या शक्तिशाली विचारांच्या प्रवासात जरा खोलवर जाऊया. आजची तारीख आहे 12 जानेवारी. पण ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. नाही, हा दिवस आपल्याला एका खूप मोठ्या बदलाची, एका मोठ्या जागृतीची आठवण करून देतो. कारण हा दिवस आहे तरुणाईच्या जागृतीचा. हा जन्मदिन आहे त्या महापुरुषाचा, ज्यांच्या एकाच संदेशाने, एकाच आवाजाने जगभरातल्या तरुणांमध्ये एक नवी चेतना फुंकली. बरोबर ओळखलं, स्वामी विवेकानंद. आणि त्यांचं ते वाक्य, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे फक्त शब्द नाहीयेत. नाही, हे एक असं आव्हान आहे, एक अशी मशाल आहे जी आजही, इतक्या वर्षानंतरही तितकीच प्रखर आहे. तर विवेकानंदांनी तर हे आव्हान दिलं. पण खरा प्रश्न हा आहे की आजचा तरुण, आजची पिढी या आव्हानाला कसा प्रतिसाद देते? काय परिस्थिती आहे आज? आजचा तरुण म्हणजे नक्की कोण? काय आहे त्याची ओळख? बघा, चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. हातात मोबाईल आहे, डोळ्यांमध्ये मोठी मोठी स्वप्न आहेत, सगळं आहे. पण तरीही कुठेतरी आतून एक पोकळी जाणवते, नाही का? एक दिशाहीनता, एक रिकामापण. आणि याच पोकळीवर, याच दिशाहीनतेवर विवेकानंदांकडे एक जबरदस्त, एकदम स्पष्ट उत्तर आहे. आणि ते उत्तर आहे आपल्या विचारांमध्ये. बघा, आपला नेहमीचा प्रश्न का असतो? मला काय मिळेल? बरोबर? पण विवेकानंद म्हणतात हा प्रश्नच चुकीचा आहे. प्रश्न विचारा, मी काय देऊ शकेन? विचार करा, फक्त हा एक प्रश्न आयुष्याकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून टाकतो. पण हे देणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा स्वतःवर विश्वास असतो. स्वामीजी म्हणतात, इतिहास तेच लोक घडवतात ज्यांच्या स्वतःवर, स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास असतो. हीच तर यशाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. म्हणजे बघा, त्यांना नक्की काय अपेक्षित होतं? कमकुवत, आळशी, सतत तक्रार करणारा तरुण? अजिबात नाही. त्यांना हवा होता तो तरुण जो आत्मविश्वासाने भरलेला आहे, जो देशासाठी उभा राहतो. हा जो फरक आहे ना, तो खूप मोठा आहे. बरं, मग ही शक्ती, हा आत्मविश्वास मिळवायचा कसा? कुठून आणायचा? त्यासाठी सुद्धा विवेकानंदांनी एक अगदी सोपं पण शक्तिशाली सूत्र दिलं आहे. त्यांच्या मते खरी शक्ती म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग नाही, ती तिन्ही पातळ्यांवर हवी. शरीर बलवान असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर मन निर्भय हवं आणि विचार शुद्ध हवेत. या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच खरी शक्ती निर्माण होते. आणि हेच त्यांनी किती जबरदस्त शब्दात सांगितलंय. मला असे तरुण हवेत ज्यांच्या स्नायूंमध्ये लोखंड आहे आणि मनात वज्र. वाह! म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताकदीचं ह्यापेक्षा सुंदर वर्णन असूच शकत नाही. खरंच. पण आता आपण आजच्या परिस्थितीकडे बघूया. आजचा तरुण जिममध्ये जातोय, शरीर कमवतोय, हे चांगलंच आहे. पण मनाच्या व्यायामाचं काय? मनाला, विचारांना मजबूत करण्याकडे आपलं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि म्हणूनच विवेकानंदांनी तरुणांच्या हातात एक त्रिशूळ दिलंय. ते म्हणजे ज्ञान, चारित्र्य आणि सेवा. बघा, ज्ञान आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर आपल्याला त्या मार्गावर टिकून राहण्याची ताकद देतं. आणि तिसरं म्हणजे सेवा. आणि सेवा म्हणजे फक्त कुणाला तरी मदत करणं नाही, तर शिवभावे जीवसेवा म्हणजे प्रत्येक जीवात ईश्वर बघून त्याची सेवा करणं. ह्याच गोष्टीमुळे आपल्या जगण्याला खरा अर्थ मिळतो. ठीक आहे, तर आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. ध्येय म्हणजे एका कल्पनेचं सामर्थ्य. विवेकानंद काय म्हणतात बघा, एक कल्पना निवडा आणि त्या कल्पनेला आपलं जीवन बनवा. म्हणजे काय? तर त्याच कल्पनेचा विचार करा, तिची स्वप्न बघा, ती कल्पना जगा. आपलं शरीर, आपलं मन, आपले स्नायू, सगळं काही त्या एका कल्पनेने भरून टाका. पण आज होतंय काय? आपल्या डोक्यात हजारो कल्पना येतात. आज हे करायचं, उद्या ते करायचं. पण एकाच कल्पनेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्यासाठी सर्वस्वपणाला लावण्याची जी भावना आहे, ते जे समर्पण आहे, ते कुठेतरी कमी पडतंय. आणि हे समर्पण तेव्हाच शक्य होतं जेव्हा बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करतो. जग बदलायला निघण्याआधी स्वतःला बदलणं गरजेचं आहे. हेच तर विवेकानंदांचं मूळ सूत्र आहे. आणि आता आपण या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात परिणामकारक टप्प्यावर आलो आहोत. आज प्रत्येकाने खरंच स्वतःच्या मनाला हा एक प्रश्न विचारायलाच हवा, की मी फक्त जगतोय, की माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे? मी काहीतरी अर्थपूर्ण घडवतोय का? आणि या प्रश्नाचं उत्तर विवेकानंदांच्या या एका वाक्यात आहे, जे ऐकून खरंच अंगावर काटा येतो. ते म्हणाले होते, तुम्ही भारताचं भविष्य नाही, तुम्ही भारताचं वर्तमान आहात.
विचार करा, म्हणजे जबाबदारी भविष्यावर ढकलायची नाहीये. जे काय करायचंय, जे काय घडवायचंय ते आज, आत्ता, याच क्षणी करायचं आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा त्यांच्या त्याच 2 शब्दांची आपल्याला गरज आहे. उठा, जागे व्हा, कारण वेळ हीच आहे आणि संधीसुद्धा हीच आहे.